जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पेसापद भरती संदर्भात आपण काल देखील सध्या बघा एक न्यूज जी होती जिल्हा परिषद नाशिक संदर्भात बघा दिली होती। तर आपल्याला माहिती आहे की पेसापद भरती संदर्भात बरेचसे जे काही 17 संवर्ग आहे, तर त्या 17 संवर्गामध्ये शिक्षकाची जी पदं आहे तर त्या पदांनुसार बघा आपल्याला माहिती आहे की मानधन तत्वावरती नियुक्ती द्या अशा पद्धतीने सध्या बघा तर तो आदेश निर्गमित झाला होता। परंतु काही जिल्हा परिषदमध्ये सध्या मानधन तत्वावरती जे आदेश देण्यात आले आहे तर ते आदेश म्हणजे या ठिकाणी कमी उमेदवारांना सध्या आदेश देण्यात आले आहे आणि बाकी उमेदवारांना जे काही आदेश होते तर ते कंत्राट स्वरूपामध्ये देण्यात आले होते। तर आपल्याला या ठिकाणी जे काही पेसापद भरती आहे तर ती पेसापद भरती संदर्भात जे काही सध्या बातम्या येत आहेत तर आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहे तर ते सध्या नाशिक आणि नंदुरबार ह्याच्या दौऱ्यावर होते चालू आठवड्यामध्ये। तर सध्या नाशिक आणि नंदुरबारमध्ये दौरा करत असताना त्या ठिकाणी जे काही पेसापद भरती संदर्भात जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा त्यांना त्या ठिकाणी भेटलेले आहे आणि त्या अनुसार जे काही निवेदन असेल पेसापद भरती संदर्भात तर ते देखील देण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने इथे बघा पेसापद भरती जी आहे तर ती 126 कंत्राटी शिक्षकांचे मानधन आदेश द्या अन्यथा आंदोलन करू अशा पद्धतीने जो काही इशारा आहे तर तो इशारा बघा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जेणेकरून या ठिकाणी वंचित शिक्षकांनी आदिवासी विकास मंत्री जे आहे अशोक उईके साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे, बरोबर। तर हे जे अशोक उईके साहेब होते तर हे सध्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। तर त्या अनुषंगाने जे सध्या पेसापद भरतीचे जे शिक्षक आहे, बरोबर, निवड झालेले किंवा जे काही पेसापद भरतीच्या यादीमध्ये असलेले जे शिक्षक आहे तर त्यांनी मंत्री महोदयांना सध्या निवेदन ह्या ठिकाणी देण्यात आले। तर त्याच्यामध्ये काय होतं की पेसापद भरतीत 126 जे शिक्षक आहे 126 शिक्षक तर त्यांना कंत्राटी स्वरूपाची जी काही शिक्षकाचे मानधन असेल तर ते मानधन सध्या आदेश द्या अशा पद्धतीने या ठिकाणी बातमी आली आहे। ही जी बातमी आहे तर ही सध्या बघा नंदुरबार जिल्हा परिषदची आहे, बरोबर, म्हणजे नंदुरबार जिल्ह्याची बातमी आहे। तर ह्याच्यामध्ये सविस्तर बघूया। तर इथं बघा जे काही जिल्ह्यातील पेसापद भरती 2022 नुसार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये पात्रता धारण करणाऱ्या 268 शिक्षकांना जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती आदेश दिले, मात्र त्यातील 126 शिक्षकांना मानधन आदेश दिलेले नाहीत, बरोबर। त्यानुसार बघा इथं 16 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद नंदुरबारने पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली होती। 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2024 दरम्यान 220 कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले होते। त्यानंतर बघा पुढे काय आहे, त्यापैकी 94 शिक्षकांना दिनांक 5 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार 8 ऑक्टोबर 2024 रोजी मानधन आदेश देण्यात आले। तर उर्वरित 126 जे काही शिक्षकांना मात्र अद्यापही मानधन आदेश देण्यात आलेला नाही। त्यामुळे या सर्व शिक्षकांनी शाळेवर काम करताना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। यापूर्वी शिक्षकांनी जिल्हा परिषद नंदुरबार व स्थानिक लोकप्रतिनिधीकडे जो काही निवेदनाद्वारे पाठपुरावा देखील केला होता, परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची जी काही कार्यवाही असेल तर ती सध्या बघा झाली नाही किंवा दखल घेतली नाही। त्यामुळे 126 जे शिक्षक आहे तर ते मानधन स्वरूपात जो आदेश असेल तर तो मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे आणि मंत्री महोदय उईके साहेब आहे यांच्याशी चर्चेदरम्यान बघा सदर विषयाबाबत खूप गंभीर असल्याने शिक्षक बांधवांनी सांगितले। शिक्षकांना मानधन जे असेल तर ते आदेश मिळवून देण्यासाठी आश्वासन मंत्री महोदय उईके साहेब म्हणजे हे आदिवासी विकास मंत्री आहे तर त्यांनी सध्या बघा दिलेलं आहे। वेळोवेळी पाठपुरावा करून ही न्याय न मिळाल्यास पुढील काळात जे काही शिक्षक आहे तर ते सध्या बघा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणार असल्याचे सांगून मंत्री उईकेंनी आश्वासन पाळावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेली आहे। म्हणजे जे काही मानधन तत्वावरती आणि कंत्राटी स्वरूपात अशा जे काही प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला 2 ते 3 प्रकारचे शिक्षक जे आहे तर ते सध्या रुजू झाले। एक म्हणजे मानधन तत्वावरती आदेश दिलेले जे शिक्षक आहे, बरोबर। आता हे मानधन तत्वावरती म्हणजे जे पेसामध्ये सध्या बघा शिक्षक होते किंवा त्यांची नावं होती पेसापद भरतीमध्ये तर ते शिक्षक, त्यानंतर कंत्राटी स्वरूपात जी काही शिक्षक पद भरती राबवण्यात आली ते कंत्राटी शिक्षक, बरोबर। त्यानंतर मुख्यमंत्री जे काही नवीन योजना होती मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना ती तर त्या योजनेनुसार सध्या बघा जे काही प्रशिक्षणार्थी शिक्षक होते तर ते शिक्षक देखील सध्या बघा रुजू आहे। म्हणजे इथं 2 ते 3 प्रकारचे शिक्षक आहे। मग ह्याच्यामध्ये पेमेंट देखील वेगवेगळे आहे। त्यानंतर मध्यंतरी 10 पट संख्या असलेली जी काही पदभरती संदर्भात कार्यवाही जी होती तर त्या संदर्भात देखील सध्या बघा पत्र इश्यू होते, परंतु आता मानधन तत्वावरती कंत्राटी स्वरूपात आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे तर त्याच्यामधून जे शिक्षक आहे
तर ते शिक्षक असे 2-3 प्रकारचे शिक्षक त्या ठिकाणी रुजू आहेत. परंतु ह्याच्यामध्ये जे काही शिक्षकांना मानधन तत्वावरती सध्या बघा इथे जो आदेश होता बरोबर, तर तो आदेश सध्या बघा काही शिक्षकांना मिळाला पेसापद भरतीमधून. परंतु ह्याच्यामध्ये जवळपास जे काही 126 शिक्षक आहेत तर त्या 126 शिक्षकांना मानधन तत्वावरती आदेश त्या ठिकाणी बघा मिळाला नाही. त्या अनुषंगाने जो काही पाठपुरावा आहे तर तो पाठपुरावा सध्या बघा संबंधित जे काही शिक्षक उमेदवार आहे तर ते सध्या करत आहे. त्या अनुषंगाने माननीय जे काही आदिवासी विकास मंत्री आहे उईके साहेब तर त्यांना देखील सध्या निवेदन देण्यात आले. तर असे जे काही सध्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये अशा प्रकारचे जे काही कंडिशन आहे तर त्या कंडिशन आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर पेसापद भरती एकंदरीत या ठिकाणी चर्चेचा विषय सध्या या ठिकाणी झालेला आहे आणि ह्याच्यावरती जो काही आरक्षणावरती जो सध्या बघा केस झालेला आहे पेसा संदर्भात तर तो त्याला योग्य ती काही या ठिकाणी पुढील जे काही सध्या बघा नियोजन असेल किंवा योग्य तो निर्णय असेल तर तो निर्णय होणे गरजेचं आहे, जेणेकरून पेसाची पदभरतीचा जो काही सध्या बघा संपूर्ण राज्यभर विषय सध्या गाजलेला आहे. तर हो ह्या ठिकाणी जो काही न्याय असेल तर तो न्याय त्या ठिकाणी लवकरात लवकर मिळो, जेणेकरून आगामी होणाऱ्या ज्या काही पदभरती आहे तर त्याच्यामध्ये पेसा पदभरती देखील सध्या बघा व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने पेसाची जी काही केस आहे हेरिंग आहे तर ती देखील होणे आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय अंतिम निकाल येणे ते देखील तितकंच गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने बघा सध्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये ज्या काही 13 पेसाच्या जिल्हा परिषद आहे तर त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या अडचणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सध्या आपापल्या परीने जे काही निवेदने असेल तर ते निवेदन आपापल्या परीने लोकप्रतिनिधींमार्फत सध्या जे काही मंत्री महोदय असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या सुरू आहे. तर सध्या तरी ही एक नंदुरबार जिल्हा परिषदची महत्त्वाची अपडेट होती. तसंच बघा काही जे जॉईन झालेले उमेदवार आहे तर त्यांना आतापर्यंत मानधन जे असेल तर ते मानधन देखील सध्या मिळालं नाही बरोबर. तर त्या संदर्भात देखील पुढे पाठपुरावा सध्या सुरू आहे, जेणेकरून लवकरात लवकर मानधन त्यांना सध्या मिळेल. तर सध्या ही एक महत्त्वाची पेसा पदभरती संदर्भात जे 126 कंत्राटी शिक्षकांना मानधनाचा आदेश ह्या ठिकाणी बघा मिळायला पाहिजे, त्या अनुषंगाने त्यांनी स्वतः जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा सध्या इथं सुरू केलेला आहे. तर अशा वेगवेगळ्या अडचणी सध्या पाहायला मिळत आहेत. तसंच एक प्रकारे ह्या ठिकाणी जे काही रुजू न झालेले उमेदवार आहे कंत्राटमध्ये तर त्यांच्या जागेवर पुढील जी यादीमध्ये गुणवत्तेनुसार उमेदवार आहे तर त्यांना सध्या बघा घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा परिषदला त्या पद्धतीने जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा सुरुवात झाली आहे. तर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये तशा पद्धतीने कार्यवाही देखील सध्या बघा या ठिकाणी मे बी सुरू होऊ शकतं. तर त्या अनुषंगाने जशी अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.